न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पैठणीतील नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि एकनाथ महाराज की जय असा जयघोष करत ऊन वाऱ्याची पर्वा न करता शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत दिंड्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे। पाचोड तालुका पैठण परिसर असंख्य दिंड्यांच्या आगमनाने दणाणला गेला असून टाळ मृदुंग तसेच हातात भगवे पताका घेत एकनाथ महाराज की जय असा जयघोष करत दिंड्यांसोबत आलेले भाविक पैठणकडे आगेकूच करताना दिसत आहेत। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पाचोड पैठण रस्त्यावर दिंड्यात सहभागी झालेले भाविक दिसत आहेत। खामगाव, जालना, भोकरदन, अंबड, घनसावंगी, परतूर, सिल्लोड, कुंभार, पिंपळगाव, फुलंब्री, सोयगाव येथील दिंड्या पाचोड मार्गे पैठणकडे रवाना होताना दिसून येत आहेत। त्यामुळे पाचोड पैठण रोड हा एकामागून एक येणाऱ्या दिंड्यांमुळे फुलला असून त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे। ग्रामस्थांकडून त्यांच्या राहण्यासह खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। विशेष म्हणजे अनेक दिंड्या रात्री मुक्काम ठोकत असल्याने धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। त्यामुळे गावागावात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झालं आहे। रणरणत्या उन्हात जीवाची पर्वा न करता तोंडात एकनाथ महाराजांचे नाव घेत अनमानी पायांनी दिंड्यांमधील महिला, पुरुष, वृद्ध पायी चालत वाट काढत असल्याचे नजरेस पडत आहे। त्यांची ठिकठिकाणी नाश्ता पाण्याची सोय नागरिकांकडून केली जाते आहे। न्यूज सुपर वन साठी अनीस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।